नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे राकेश अर्णवला म्हणत असतो, "अरे काय रे तुझं चिंटू, मला व्हायलेन्स अजिबात आवडत नाही. तुला माहिती नाही आहे का? व्हायलेन्स अजिबात नको. मला आजूबाजूला शांतता हवी आहे. ते काय म्हणता तुम्ही? जगा आणि जगू द्या. नाहीतर तुझी गोड गोंडस बहीण, तिला काही झालं तर तुला चालणार आहे का? तुला माहिती आहे ना, ती लगेच नाही मरणार. ती हळूहळू मरेल. मग ती मेली तर तुझं काय होईल चिंटू? म्हणून तुझ्या बहिणीचा तरी विचार कर आणि आता शांत राहा. जास्त काही हालचाल करण्याचा प्रयत्न करू नकोस. जे जसं चालू आहे ते तसंच चालू राहू दे. नाहीतर तुझ्या बहिणीला जर काही झालं तर विनाकारण मला जबाबदार ठरवू नकोस." असंही इकडे आता राकेश अर्णवला म्हणत असतो. तेव्हा अर्णव त्याची इथे कॉलर पकडतो. तेव्हा मामा म्हणत असतात, "अर्णव सोड त्याला सोड. हे बघ हे हॉस्पिटल आहे. उगाच इथे तमाशा नको." तेव्हा इथे अर्णवला राकेशच्या या नीच वागण्याचा खूपच जास्त राग आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता संजय काकांना डिस्चार्ज दिलेला असतो. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की मी त्यांच्यासाठी जो डाएट लिहून दिलेला आहे त्या डाएटनुसारच तुम्ही त्यांना जेवण द्यायचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट, औषधं गोळ्या चुकवायच्या नाही. त्यासुद्धा वेळेवरती द्यायच्या. आणि हे बघा, अजिबात काळजी करू नका मिस्टर संजय देसाई. तुम्हाला लवकरच बरं वाटेल. स्वतःची काळजी घ्या." असे इथे डॉक्टर म्हणत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणत असते की बरं चला आता आपण निघूया. नमुताई, तू एक काम करतेस का? हॉस्पिटलचं जे काही बिल आता पेंडिंग असेल ना, तेवढं आता भरून आपण निघूया. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, संजय काकांना ईश्वरीबरोबर बोलायचं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, "बाबा, तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे का? हे बघा, तुम्हाला बोलता येत नसेल तर मी तुम्हाला पेन पेपर देऊ का? त्याच्यावरती लिहून सांगा जे काही बोलायचं आहे ते." तेव्हा इकडे नमू म्हणत असते, "इशू, अगं असं काय करतेस? बाबांना लिहितासुद्धा येणार नाही आहे. मग ते पेन पेपर दिलं तरी काय लिहिणार आहेत?" तेव्हा इथे आत्या म्हणत असते, "दादा, अरे काय बोलायचं आहे तुला? हे बघ आता आपण घरी जातोय आणि राकेशजीसुद्धा आपल्याला घरीच भेटायला येतील. चला आता आपण निघूया." तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, "मला असं वाटते ना, बाबांना काहीतरी वेगळं बोलायचं आहे, काहीतरी महत्त्वाचं. बरं ठीक आहे, आपण एक काम करूया, जे काही बोलायचं आहे घरी जाऊन बोलू. आता आपण निघूया. नमूताई, तू येतेस ना बिल सगळं क्लिअर करून?" तेव्हा नमू म्हणते, "हो, मी रिसेप्शनला जाते आणि जे काही बिल असेल ते क्लिअर करून येते." तेवढ्यातच प्रेक्षकांनो, तिथे आता एक डॉक्टर आलेले असतात, ज्यांना इथे मामांनी हाताशी धरलेलं असतं पैसे वगैरे देण्यासाठी. तेव्हा इथे डॉक्टर येतात आणि म्हणतात, "हे बघा ईश्वरी देसाई, तुमचं संपूर्ण बिल क्लिअर आहे." तेव्हा ईश्वरी म्हणते, "पण बिल कसं काही क्लिअर आहे?" तेव्हा डॉक्टर म्हणतात, "हे बघा, ज्या NGOने तुमचं सगळं बिल भरलं ना, त्यानेच तुमचं बिल इथे क्लिअर केलेलं आहे." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळे बिल वगैरे ईश्वरीच्या हाती दिलेले असतात. तर इथे आता ईश्वरी आणि ईश्वरीची फॅमिली इतकी कुठल्या NGOला आवडले की NGOने सगळा खर्चच करून टाकला. तर इथे ईश्वरीने जरा या गोष्टीची शहानिशा करायला हवी होती. आयतं सगळं मिळतंय तर आता ते बळकावायला बरोबर येतंय. मात्र इथे आता विश्वास ठेवण्याची वेळ आली की मात्र विश्वास ठेवायचा नाही. तेव्हा फक्त संशय घ्यायचा आणि अपमान करायचा, एवढं काय ते जमतं ईश्वरीला. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता बिल जसं भरून झालं तसं विचारलंसुद्धा नाही, ते NGOचे आभार मानले नाही. आता ईश्वरी म्हणते, "बरं चला आता आपण निघूया." तेव्हा इथे काका खूपच जास्त घाबरतात. तेव्हा इथे राकेशचं नाव निघतं. राकेशचं नाव निघाल्यानंतर अजूनच संजय काकांच्या चेहऱ्याचा रंग उडतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आत्या म्हणत असते, "दादा, अरे काय म्हणायचं आहे तुला? इशू आणि राकेशजींचं लग्न?" "नाही नाही, अरे त्या दोघांचं लग्न अजून नाही झालं आहे. इशूने स्पष्टपणे सांगितलं होतं, जोपर्यंत माझे बाबा बरे होत नाही तोपर्यंत हे लग्न मी करणार नाही म्हणून. तुझ्या आशीर्वादाशिवाय हे लग्न कसं होईल दादा? नाही झाले अजून आपल्या इशूचं लग्न." तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "बाबा, काय होतंय तुम्हाला? बाबा, तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे का महत्त्वाचं? बोला ना, जे काही बोलायचं आहे ते बोला." तर इथे ईश्वरीला कळतं की इथे संजय काकांना लग्नाबद्दल नाही, काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो,
इथे आता आजी आलेल्या असतात. आजी म्हणत असतात की आकाश, अरे कशी आहे अंजली, बरी आहे ना? नाहीतर चल आपण हॉस्पिटलला जाऊया आत्ताच तिला बघायला. तेव्हा आकाश म्हणतो, नाही नको आजी, अगं डॉक्टरांनी सांगितलं ॲडमिट करून घ्यायची गरज नाही आहे, डिस्चार्ज देणार आहे दीदीला, आता येतीलच ते, तू नको काळजी करू, धावपळ करायची गरज नाही. तेव्हा इथे लावण्य म्हणत असते की चला, म्हणजे आता बरं वाटते ना अंजलीताईंना. पण कुठल्या हॉस्पिटलला नेलं होतं आकाश, काही माहिती आहे ना तुला? कुठल्या हॉस्पिटलला गेला होतात? तेव्हा आकाश म्हणतो की ज्या हॉस्पिटलमध्ये ईश्वरीचे बाबा ॲडमिट आहेत त्याच हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. त्यानंतर प्रेक्षकांनो वल्लरी म्हणते, बघा, बघताय ना आई, म्हणजे आता एवढ्या मोठ्या शहरामध्ये ते एकच हॉस्पिटल मिळालं का आपल्या अंजलीला घेऊन जाण्यासाठी? नाही, बरोबर आहे, पण आता इतक्या मोठ्या शहरामध्ये ते एकच हॉस्पिटल असेल जिथे आपल्या अंजलीला घेऊन जायचं असेल, कारण तिथे त्या ईश्वरीचे बाबासुद्धा ॲडमिट आहेत ना, नाही का? ही मुलगी आहे ना ईश्वरी, आपल्या अर्णवची पाठ काही सोडत नाही आहे. बघताय ना तुम्ही आई, हे काय चाललंय ते सगळं बघताय ना? म्हणजे आता ती ईश्वरी आणि अर्णव हे दोघेजणं एकमेकांजवळ बोलल्याशिवाय काही राहिले असतील का? ही मुलगी पण ना अजिबात आपल्या अर्णवची पाठ सोडत नाही आहे. तेव्हा आजी म्हणत असते, अगं वल्लरी, असं काय करतेस? ती मुलगी आता आपल्या अर्णवची पाठ का सोडणार नाही? अगं तिने आपल्या अर्णववरती नको नको ते आरोप केलेत. तिच्या वडिलांच्या अपघाताचा आरोपसुद्धा आपल्या अर्णववरती केला आहे. त्या मुलीने पोलीस कंप्लेंट करून आपल्या अर्णवला जेलमध्ये पाठवलं. ती मुलगी काय आता अर्णवच्या मागे लागून या घरची सून व्हायला येणार आहे का? असं कसं बोलतेस तू? असं अजिबात होणार नाही आहे, ते शक्यच नाही. तेव्हा वल्लरी म्हणते, आई, अहो काय शक्य नाही आहे सांगा बरं तुम्ही? आता ती वल्लरी हॉस्पिटलमध्ये आहे, तिचे बाबा ॲडमिट आहेत, म्हणजे तिचं लग्न काही झालेलं नाही आहे. आता लग्नसुद्धा तिने पोस्टपोनच केलं असेल ना, बाबांचा अपघात झाला आहे म्हणून. मग आता काय, लग्न पुढे ढकललं आहे, लग्न अजून झालेलंच नाही आहे, मग तिच्याकडे चान्स आहे ना. अहो आई, तुम्हाला माहिती नाही आहे, त्या ईश्वरीसारख्या मुली, मिडल क्लास मुली कशा मेंटॅलिटीच्या असतात त्या. तिला फक्त आपला पैसा दिसतोय, तिला फक्त अर्णवबरोबर लग्न करून पैशासाठी या घरामध्ये यायचं आहे, आणि म्हणूनच आता तिने हे लग्न पोस्टपोन केलं आहे. जोपर्यंत तिचे बाबा बरे होत नाही तोपर्यंत ती लग्न करणार नाही. मग काय, ती अर्णवच्या मागे लागण्याचा एकतरी चान्स सोडणार आहे का? म्हणूनच मी म्हणते की आपण आता लावण्या आणि अर्णवच्या लग्नाचा विचार करायला हवा. लावण्यसुद्धा तेच म्हणते की माझीसुद्धा तीच इच्छा आहे. एकदा का हे लग्न झालं ना की मग आपल्या डोक्याला जास्त काही त्रास होणार नाही. माझं आणि ARचं लग्न पुढे ढकलायला नको, ते लवकरात लवकरच झालं पाहिजे. तेव्हा इथे आजी म्हणते, अजिबात नाही. अर्णव काय म्हणालाय, तो हे लग्न घाईघाईने करणार नाही आहे. त्याला लावण्याबरोबर लग्न करायचं आहे, पण घाईघाईने लग्न करायचं नाही आहे, असं म्हणालाय ना तो. मग आता त्याच्याबरोबर लग्नाचा विषय काढणं म्हणजे हे चुकीचं ठरेल असं मला वाटतं. तेव्हा वल्लरी म्हणते, अहो आई, असं काय करताय? कसं काही चुकीचं ठरेल? अहो ती मुलगी ईश्वरी अर्णवच्या मागे लागून येण्याच्या आधी आपण लावण्याबरोबर अर्णवचं लग्न केलेलं चांगलं नाही का? अहो लावण्य आपल्या स्टेटसला शोभणारी आहे, ती ईश्वरी मिडल क्लास मुलगी, ते काय आपल्या घराण्याला शोभेल सांगा बरं तुम्ही? म्हणून म्हणते की आता वेळ घालवायला नको, लावण्याच्या आईंबरोबर बोलून घ्या आणि लवकरात लवकर इथे मुहूर्त काढून त्याच मुहूर्तावरती लग्न लावून घ्या. तेव्हा इथे आता तिच्या आईजवळ बोलणं झालं आहे आणि त्यांचंही तेच म्हणणं आहे की एवढी घाई करायची गरज नाही आहे म्हणून. म्हणूनच आपण जरा अर्णवबरोबर आधी बोलूया. अर्णवचं याबद्दलचं काय मत आहे ते कळायला नको का? नाहीतर इथे आता त्या ईश्वरीच्या वडिलांच्या खुनाचा आरोप आपल्या अर्णववरती करण्यात आला आहे. ते हॉस्पिटलमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये अर्णवचं घाईघाईने लग्न करणं हे मलासुद्धा योग्य वाटत नाही, ते चुकीचंच आहे. पण तरीसुद्धा अर्णवबरोबर मी एकदा बोलून घेते, त्याचं नक्की या सगळ्यावरती काय मत आहे ते सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे परस्पर मी कुठलाही निर्णय घेणार नाही, मी आधी अर्णवबरोबर बोलणार, असं इथे आता आजी म्हणत असतात. तेव्हा अंजली आणि मामा यांनी त्या दोघींचं बोलणं ऐकलेलं असतं आणि इथे अंजलीलासुद्धा अर्णवच्या लग्नाचं आता टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव गाडीमधून उतरतो आणि घरामध्ये चाललेला असतो. तेवढ्यातच मागून राकेश येतो आणि म्हणत असतो, चिंटू. तेव्हा इथे अर्णव मागे वळून त्याच्याकडे बघा रागानेच बघतोय. तेव्हा इथे राकेशसुद्धा अर्णवला चिडवण्यासाठी इथे शिट्टी वगैरे वाजवत त्याच्यासमोर येऊन मूर्खासारखा उभा राहतो.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला इतका राग येत असतो, पण तो सगळा राग इथे कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा अर्णव म्हणतो की काय रे, तुझा मूर्खपणा बघण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे, कळलं ना? तेव्हा इथे राकेश म्हणतो, चिंटू अरे असं काय करतोयस? आता तुझी बहीण घरी आली आहे ना. मग आता मी तेच म्हणायला आलो आहे, पुन्हा तुझ्या बहिणीला हॉस्पिटलला पाठवायचं आहे का तुला? तेव्हा इथे अर्णव त्याची पुन्हा कॉलर पकडतो. तेव्हा राकेश म्हणतो, कर बाबा कर, एकदाचं काय करायचं आहे ते. मारायचं आहे ना मला, मार एकदाचा. आणि जाऊन सांग सगळ्यांना जे काही सांगायचं आहे ते. खूप घाई लागली ना तुला? आत्ताच जाऊन सांग जा सगळ्यांना सत्य. हे बघ अर्णव, उगाच अशी घाईघाई करू नकोस. किती वेळा सांगतोय मी तुला, तुझ्याकडे वेळ खूप कमी आहे अरे. माझ्यावरती राग काढायची गरज नाही आहे. कसं आहे ना अर्णव, माझ्या एका हातामध्ये आहे ना तुझ्या बहिणीची, गोड बहिणीची मान आहे, आणि एका हातामध्ये त्या ईश्वरी देसाईची मान आहे. त्याच्यामुळे ज्या लोकांचे दोन्ही हात दगडाच्या खाली असतात ना, त्या लोकांनी असा माज दाखवायचा नसतो. आणि मी किती वेळा सांगितले तुला, तू अजिबात हाताताईपणा करू नकोस हा. अरे असं करायचं नसतं. तुझ्या बहिणीचा जीव संकटात आहे, मी सिंदूरचा जीव संकटात आहे, म्हणून जे काही सांगतोय ते शांतपणे ऐकायचं. आता इथून पुढे 7 दिवसांमध्ये लवकरात लवकर लावण्याबरोबर लग्न करायचं आणि मोकळं व्हायचं, कळते का तुला? तेव्हा इथे आता अर्णव म्हणतो, तुला काय वाटतं? तू मला अशा धमक्या देशील, तू माझ्यावरती दबाव टाकशील आणि मी तुझं सगळं ऐकेन असं वाटतं तुला? तुझ्या म्हणण्यानुसार चालणार आहे मी असं वाटतं तुला? अजिबात नाही. काहीही झालं ना तरीसुद्धा मी तुझं अजिबात ऐकणार नाही आहे, कळलं का? तेव्हा इथे राकेश म्हणतो, हे बघ, पुन्हा तीच चूक करतोयस तू अर्णव. मी सांगितलं ना तुला, ज्याचे हात दगडाखाली असतात त्यांनी इतका माज करायचा नसतो. माझ्याकडे असं रागाने बघायचं नसतं. अरे एका हातामध्ये तुझी बहीण आहे, एका हातामध्ये मी सिंदूर. आता त्या दोघींच्या माना माझ्या हातामध्ये आहेत. आता त्या दोघींच्या माना मोडायला मला जरासुद्धा वेळ लागणार नाही आहे. आता बघ, तुझ्या बहिणीला जगलेलं बघायचं आहे की नाही, नाहीतर तुझ्या बहिणीची तिरडी इथे अशी अंगणामध्ये पडेल. बघायचं आहे तुला? तुझ्या बहिणीला मेलेलं बघायचं आहे का? तेव्हा इथे राकेशला आता मुद्दामूनच इथे खूप काही बोलायचं असतं, कारण त्याला अर्णवला चिडवायचं असतं, त्याला राग द्यायचा असतो. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हे बघ, तुझी बहीण जर तुला जिवंत हवी असेल ना, तर जसं मी म्हणतोय ना तसं करायचं. एखाद्या माणसाचा जीव घ्यायला मला काहीच वाटत नाही. तुझ्यासारखा नाही आहे मी. मी कुणाचाही जीव सहजरित्या घेऊ शकतो. तुझी बहीण आहे ना, तुला जिवंत हवी असेल तर तू माझं ऐकशील, नाहीतर तिची तिरडी उद्या तुला इथे अंगणामध्ये दिसेल. तुझ्या बहिणीला मारेन आणि नंतर मी सिंदूरकडे जाईन. तिथे तिचे बाबा तर आहेतच, तिच्या बाबांचा सुद्धा काटा काढेन. एका दगडामध्ये 2 पक्षी मारेन. तिथे तिच्या बाबांना मारलं का मग तुझी मी सिंदूर खूप जास्त चिडेल तुझ्यावरती, कारण तिला असंच वाटतंय ना की तू तिच्या बाबांचा अपघात केलायस म्हणून. मग आता ते मेल्यानंतर तो आरोपसुद्धा तुझ्यावरती येईल. मग तू जाऊन बसशील ना जेलमध्ये, बरोबर की नाही? जेलमध्ये जाऊन बसशील. म्हणूनच तुला म्हणतोय की जास्त काही बोलू नकोस. जर तुझी बहीण आणि मी सिंदूर तुला जिवंत हवे असतील तर सांगतोय तसं करायचं. लवकरात लवकर लावण्याबरोबर लग्न करून मोकळं व्हायचं. आता तुला असं वाटत असेल की बाबा रे, याला माझ्या लग्नाची घाई का लागली आहे? मला तुझ्या लग्नाची घाई लागलेली नाही आहे. मला माझ्या लग्नाची घाई लागली आहे. कारण तुझं एकदा लावण्याबरोबर लग्न झालं की मला मी सिंदूरबरोबर लग्न करायचं आहे ना. तुझी मी सिंदूर, तिच्याबरोबर मला लग्न करायचं आहे. आता तिच्याबरोबर लग्न करायचं म्हणजे तू मध्ये-मध्ये करशील. म्हणूनच तू इकडे एकदा लग्नामध्ये बिझी झालास की मी सिंदूरबरोबर तुझ्या लग्न करून मोकळा होईन. नाहीतर तुला मध्ये-मध्ये यायची सवय आहे. सगळं काही सत्य सांगायची सवय आहे ना. मग तिथे येशील, सत्य सांगण्याचा प्रयत्न करशील आणि तेच मला नको आहे. म्हणूनच तुझं इथे लग्न असेल तेव्हा मी तिकडे लग्न करेन. म्हणजे मग तू मध्ये-मध्ये करणार नाही. आणि काळजी करू नको हां अर्णव. मी सिंदूरची आणि तुझ्या बहिणीची व्यवस्थित काळजी घेईन. दोघींबरोबरसुद्धा अगदी सुखाने संसार करेन. कळलं ना तुला? खूप सुखाने राहीन मी त्यांच्याबरोबर. इथे तुझ्या बहिणीची सुद्धा काळजी घेईन. तिकडे मी आता त्या ईश्वरीची सुद्धा काळजी घेईन. अरे अर्णव, या घरचा मी जावई आहे. मीच तुमच्या घराची, तुमच्या सगळ्या माणसांची काळजी घेणार ना अगदी व्यवस्थित, कारण मी जावई आहे या घरचा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव आता राकेशच्या हव्वात तेवढा जोरात थोबाडीत देतो आणि म्हणतो, लांब राहायचं माझ्या बहिणीपासून, कळलं ना? दूर राहायचं. तेव्हा इथे राकेश म्हणतो, जितकं मारायचं तितकं मार रे,
पण समीकरण अजिबात चेंज होणार नाही. आधी तुझी बहीण आणि नंतरला ईश्वरीचे बाबा दोघांनासुद्धा मारून टाकणार आणि मारून टाकेन त्या सगळ्याचा आरोप तुझ्यावरतीही टाकेन. मी काय करू शकतो हे तुला बरोबर माहिती आहे. कळलं ना अर्णव? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेशने मारायची धमकीच दिलेली असते अंजलीला. अंजलीला मारेन, ईश्वरीच्या बाबांना मारेन, लवकरात लवकर लग्न कर, मला मी सिंदूरबरोबर लग्न करायचं आहे, असं त्याचं म्हणणं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला आपल्या बहिणीची खूप जास्त काळजीही वाटत असते. तेव्हा इथे आता ईश्वरी डाएटचं बघत असते. पेज द्यायची असते, जास्तीत जास्त लिक्विड द्यायचं असतं. इथे सगळ्या हिरव्या भाज्या द्यायच्या असतात. सगळं डाएटमध्ये ॲड केलेलं असतं. तेव्हा मात्र संजय काका टेन्शनमध्ये असतात. तेव्हा तिथे लगेचच राकेश येतो. तो म्हणत असतो की हे बघा काका, मी तुमच्यासाठी काय घेऊन आलेलो आहे. तुमच्यासाठी प्रार्थना करायला मंदिरामध्ये गेलो होतो, देवाजवळ साकडं घालायला, की काकांना लवकरात लवकर बरं वाटू दे म्हणून अंगारा लावतो तुम्हाला. तेव्हा इथे संजय काका राकेशकडे रागेने बघत असतात. राकेश आता मुद्दामूनच मध्ये मध्ये बोलत असतो की आता संजय काकांना लवकरच बरं वाटेल. काका, तुम्हाला काही बोलायचं आहे का? काय बरं बोलायचं आहे तुम्हाला? हे बघा, तुम्ही अजिबात घराची काळजी घेऊ नका. मी आहे ना, मी या घरचा जावई आहे. अहो, जावई असल्यानंतर काही कर्तव्य असतात, जी कर्तव्य मी पार पाडेन ना. मी तुमचं घर, घरातली माणसं सगळ्यांना अगदी व्यवस्थित सांभाळेन. तुम्ही अजिबात काळजी करू नका. खर्चाची वगैरे सगळं काही व्यवस्थित होईल. मी आहे ना आता. मी तुमचा होणारा जावई जरी असलो ना, तरीसुद्धा तुम्हाला मुलाप्रमाणे आहे. मी घराची संपूर्ण जबाबदारी घेईन. तुमच्या मुलीला, तुमच्या घराला, तुमच्या संपूर्ण संपत्तीला मी व्यवस्थित सांभाळेन. अजिबात काळजी करू नका, असं इकडे आता राकेश म्हणत असतो. तेव्हा इथे संजय काकांना खूप जास्त राग येत असतो. ते रागाने राकेशकडे बघत असतात. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, संजय काकांना काही बोलायचं आहे का? काका, तुम्ही माझ्याकडे बोलताय. तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला. तुम्हाला लग्नाचा विषय काढायचा आहे का? अच्छा, म्हणजे तुम्ही माझ्या आणि ईश्वरीजींच्या लग्नाबद्दल बोलताय का? मला माहिती आहे, आता तुम्ही बरे असतात तर एव्हाना आमचं लग्न झालं असतं सुद्धा. तुम्ही काळजी करू नका काका. तुमची जर इच्छा असेल ना, की आमचं लग्न लवकरात लवकर व्हायला हवं आहे, तर तुम्ही काढलेत ना, त्या पहिल्या मुहूर्तावरती आम्ही दोघेजणं लग्न करून मोकळे होतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमची खूप इच्छा आहे ना, की माझं आणि ईश्वरीजींचं लग्न तुम्हाला बघायचं होतं. पण काका, खरं सांगा, तुम्ही हॉस्पिटलमध्ये असताना आम्ही दोघेजणं कसं काय लग्न करणार होतो, बरोबर ना? तेव्हा इथे आत्या म्हणत असते, बघतेस ना सुप्रिया, अगं दादाला जे काही बोलायचं आहे ते इथे राकेशजींना कळतंय. हो ना राकेशजी, अजून काय बोलायचं आमच्या दादाला? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की हेच बोलायचं आहे काकांना, की आधीच खूप उशीर झाला आहे, एवढा वेळ निघून गेला आहे ना, लवकरात लवकर ईश्वरीजींचं आणि माझं लग्न व्हायला हवं आहे, अशी इथे काकांची इच्छा आहे. घ्या बरं, तुम्ही सगळेजण अंगारा घ्या, अंगारा लावा, मी तुमच्या सगळ्यांसाठीही आणला आहे. तेव्हा इथे सगळेजण आपापल्या हाताने आता अंगारा घेतात आणि इथे लावतात. तेव्हा इथे ईश्वरी आपल्या वडिलांच्या पायाजवळ बसते आणि म्हणत असते, बाबा, तुम्हाला खरंच काय बोलायचं आहे? तुम्हाला लग्नाबद्दलच बोलायचं आहे की अजून काही महत्त्वाचं बोलायचं आहे? असं ईश्वरी आपल्या वडिलांना विचारत असते आणि तिला मनामध्ये कळत असतं की इथे बाबांना नक्कीच कुठल्या तरी महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे लावण्या म्हणत असते, हे काय चाललंय यार? हे बघ, आपल्या दोघांचं लग्न ठरलंय आणि वारंवार ते लग्न पुढे का ढकलायचं आहे? मी किती वेळ वाट बघायची अर्णव? हे बघ, मला काही झालं ना तरीसुद्धा हे लग्न करायचं आहे. प्लीज आता तू नाही म्हणू नकोस. लग्नाचा डिसिजन घेण्यामध्ये तू इतका उशीर का करतोयस मला कळत नाही आहे. मी किती वेळ अजून वाट बघत बसायची आहे तुझी? तेव्हा इथे अर्णव उभा राहतो आणि म्हणतो, हे बघा, लग्नाची तयारी सुरू करा. येत्या 6 दिवसांमध्ये मी आणि लावण्या आम्ही लग्न करतोय. तेव्हा लावण्याला खूप आनंद होतो. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की आम्हीसुद्धा लवकरच आता लग्न करतो आणि काकांची इच्छा पूर्ण करतो. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, हे 4-5 मुहूर्त काढले होते, त्यातला कुठला फिक्स करायचा? तेव्हा राकेश म्हणत असतो की पहिला जो मुहूर्त असेल ना, तो आता फिक्स करून टाका ना, त्याच मुहूर्तावरती आम्ही लग्न करतो. आता शुभ मुहूर्तासाठी वाट कशाला बघायची ना? तेव्हा इथे राकेश आता हे सगळं मुद्दामून घडून आणत असतो. तेव्हा इथे संजय काकांना खूप राग येतो. तर इथे अर्णव आता राकेशला मारत असतो. तो म्हणत असतो, तोंड बंद ठेव, कळलं ना? काही जरी झालं ना तरीसुद्धा मी, हा अर्णव राजेशिर्के, तुझं लग्न
मिस इंदौरबरोबर होऊ देणार नाही, ईश्वरीबरोबर होऊ देणार नाही, कळलं तुला? मग त्यासाठी ते लग्न थांबवण्यासाठी मला वाटेल ते करावं लागलं तरी चालेल, असं अर्णव इथे आता राकेशला म्हणत असतो.